तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा व कला संमेलनात शिक्षकाबद्दल अपमानजनक वक्तव्य करून एका शिक्षकाला गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देणारे उपशिक्षणाधिकारी चलाक यांच्या कृत्याचा विविध शिक्षक संघटनांनी निषेध केला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। उपशिक्षणाधिकाऱ्याविरोधात प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक परिषद, प्राथमिक शिक्षक समिती एकवटले आहेत। शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी 10 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की तालुकास्तरीय शालेय क्रीडा संमेलनाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात उपशिक्षणाधिकारी चलाक यांनी कार्यक्रमाच्या मूळ विषयाला फाटा देत व्यासपीठावर शिक्षकांबद्दल अपमानजनक विधान केले। शिक्षक फुकटचा पगार घेतात, विद्यार्थ्यांना शिकवित नाही, मी कोणत्याही शिक्षकाला सोडणार नाही अशा प्रकारचे धमकीवजा वक्तव्य कार्यक्रमाप्रसंगी केले। यापूर्वी सुद्धा उपशिक्षणाधिकारी चलाक यांनी शिक्षकांविषयी अपमानजनक शब्दाचा वापर करून शिक्षकांचा अपमान केला आहे असेही शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। क्रीडा संमेलनात शिक्षकांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष धनेश कुकडे यांनी उपशिक्षणाधिकारी यांना सहज विचारले असता उपशिक्षणाधिकारी चलाक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कुकडे यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत स्वतःच्या वाहनात बसवून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। उपशिक्षणाधिकारी चलाक यांनी शिक्षक कुकडे यांच्यावर मद्यधुंद असल्याचा आरोप केला आहे। उपशिक्षणाधिकारी चलाक यांचे कृत्य निंदनीय असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी पत्रकार परिषदेतून केली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली।